निमित्त जमलेले आहोत. मी जान्हवी अतुल पवार एक अपूर्व सोहळा या विषयावर गोष्ट सांगणार आहे. हवा वेगाने न होती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. जिजाऊंचा शुभा लाखात नाही तर जगात एक. सह्याद्रीच्या कड्या कपाडातून एक गर्जना उठली. अन्याय, अत्याचार, दडपशाही यांना आव्हान देणारी. कैदेच्या मनात स्वराज्याचे स्वप्न पेटवणारे नाव छत्रपती शिवाजी महाराज. लहान वयात घेतलेली शपथ स्वराज्य निर्माण करायचे आणि त्या शपथेकरिता आयुष्य झोकून दिले. गड जिंकले, किल्ले जिंकले, शत्रूचे डाव उधळून लावले. पण स्वराज्याला हवे होते एक अधिकृत सिंहासन, हवे होते छत्रपती पदाचे तेज. आणि तो सुवर्णाक्षर उजाडला इतिहासात कोरला गेलेला दिवस. थड स्वराज्याची राजधानी, भव्य दिव्य उभी होते रायगड किल्ला. ढोल ताशांचा गजर सुरू होता. रणशिंगे आकाशात दणाणवत होती. संपूर्ण गड फुलांनी व पताक्यांनी सजला होता. पवित्र नद्यांचे जल आणले गेले. वेदमंत्रांचा उच्चार सुरू झाला. काका भट्ट स्वतः उपस्थित होते. मंत्रांच्या गजरात राज्याभिषेक सुरू झाला. पवित्र नद्यांचे जल महाराजांच्या मस्तकावर वाहिले. सुवर्ण सिंहासन तेजाने झळकत होते. राजशाही वस्त्रात महाराज पुढे आले आणि तो क्षण आला. आजपासून शिवाजी राजे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती म्हणून अभिषेक होत आहे. माझ्यासोबत बोला, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हे सिंहासन माझ्या वैभवासाठी नाही तर हे सिंहासन रयतेच्या सुखासाठी आहे. धर्मरक्षण, स्त्री सन्मान, न्याय हीच आमची राजमुद्रा असेल. तोफांची सलामी झाली. आकाश दुमदुमले. मावळ्यांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू दाटले. हा फक्त राज्याभिषेक नव्हता, हा गुलामीवर विजय होता. हा स्वाभिमानाचा जन्म होता. हा हिंदवी स्वराज्याचा सुवर्ण प्रारंभ होता. जोपर्यंत सह्याद्री उभा आहे, जोपर्यंत स्वराज्याची ज्वाला जिवंत आहे, तोपर्यंत एकच गर्जना घुमत राहील. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. प्रजेला ज्यांनी मानले माय बाप, शत्रूचा उडाला करता, तिला दिला मातेचा सन्मान, अशा छत्रपती शिवरायांचा आम्हाला आहे अभिमान. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. दिनांक 19 फेब्रुवारी 1630 हा तो उत्सवाचा दिवस. त्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी एक तेजस्वी तारा म्हणजे आपले लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज. सूर्यनारायण बोलून नसते का आशाचे रंग समोर नसता, तर छत्रपती आधी जन्मले नसते तर हिंदू धर्म समजले. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे, त्यांच्या आईचे नाव जिजाबाई जिजाऊ शिवबाला, रामकृष्णाच्या गोष्टी सांगून आईचे वास्तव्य मनाची चांगू देवधारण त्याच्यातून ते घडत होते. सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. दुश्मनाच्या राजकारण माणुसकी मनातून माग म्हणजे शिवबा. दुश्मनाच्या मनातील पवित्र स्थान निर्माण करणारा क्रियागार म्हणजे शिवबा. तर राजघर एक काटेल सुरुवात होती, अस्वाची स्थापना इच्छा शिवाजी महाराजांच्या सपत होती. सुरुवात तर शून्याने झाली. महाराजांनी सैनिक गोळा केली नाहीत, तर सर्वप्रकारे माणसे गोळा केली. वयाच्या 15 वर्षी त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली व मावळ्यांसाठी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. शिवाजी महाराजांच्या राज्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नव्हता. महिलांना मात्र समान मानणाऱ्या महाराजांच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण होते, 100% आरक्षण होते. सूरज की तो बात छोड़ो, चंद्रमा उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो, चंद्रमा उसका काम है. इसने मानव जाति को चमकाया, उसका शिवाजी. ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीचा रंग सावळा आहे. ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीचा रंग सावळा आहे. ठामपणे सांगतो तुम्ही शिवबाचा मावळा आहे. ते सांगते तलवार चालवून गेला हिंदुस्थान हरवून गेला. सरदार किल्ल्यावर देवाने त्याला झुकून मुद्रा केला. असा माझ्या शिवबा होता. तेथे काही कैदी सापडले होते. शिवाजी महाराजांच्या एका सरदाराने एका बाईला व तिला लहानच्या बाळाला विसरून ठेवले होते आणि त्याने त्यावर अत्याचार सुद्धा केले. ही बातमी महाराजांना कळली. तेव्हा महाराजांनी त्या सरदाराला गिरफ्तार करून महाराजांच्या दरबारात बोलवले. हा महाराजांचा पहिलाच न्यायनिवाडा होता. आता महाराज या सरदाराला काय शिक्षा देतील हे बघायला सर्वच जण जमले होते आणि ती बाई सुद्धा होती. तेव्हा महाराजांनी आदेश केला, या त्या दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा. आता चौरंग करून चौकात बसवा.
तेव्हा त्यांनी शेजारी बसलेल्या जिजाऊंकडे बघितले आणि म्हणाले, आऊसाहेब ही शिक्षा योग्य आहे का? तेव्हा जिजाऊ म्हणाल्या, अहो तर पातक तर फार मोठं आहे, तुम्ही याला मृत्यूदंडच द्यायला हवा होता. तर तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले, मी याला मृत्यूदंड देऊन याचा विषय इथेच संपवू शकलो असतो, परंतु चौकातून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कळलं पाहिजे की महाराष्ट्रातील पाहिजे पत्राला धक्का लागला ना तर तो सरदार झाल्याशिवाय राहणार नाही. ते बघून त्या बाईला थोडासा धीर आला, पण तिला वाटले की आपण तर गुन्हेगार आहोत, हा तिला स्वतःच आपल्यावर अत्याचार करू शकतो, तर हा त्याचा मला जीवन मारून टाकेल. तेव्हा ती बाई महाराजांपुढे पदर पसरली आणि म्हणाली, राजा राजा मी तुमचे गुन्हेगार आहे, तुम्ही मला मृत्यूदंड द्या, परंतु माझ्या या लहानशा बाळाची काही चूक नाही हो, त्याला तुम्ही जीवन सोडून द्या, मी तुमचे गुन्हेगार आहे राजा. तेव्हा महाराष्ट्राकडे बघितले, त्याने स्मित हास्य केले आणि त्या बाळाला मांडीवर घेतले आणि म्हणाले, हा जो त्या मांडीवर बसला आहे ना तो आमचा भाचा आहे आणि तुम्ही तर आमच्या भगिनी झाल्यात, मग कोणता भाऊ आपल्या बहिणीचे राज्य बघावे. असे होते शिवाजी महाराज. आणि त्यांनी सांगितले, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, घाबरतेस कोणाला, तुझा भवानीचा वार आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजामाता, त्यांच्या वडिलांचे नाव काजीराजे भोसले. शिवाजी एक मोठे राजा बनून गेले. जी रायगड किल्ल्यावर दूध पुरवायची. एक दिवस संध्याकाळी किल्ल्याचे दरवाजे सुरक्षा नंतर बंद करण्यात आले. हिरकणीला किल्ल्यात अडकून राहायला लागलं. तेव्हा तिला आठवण झाली की तिचे लहान बाळ किल्ल्याच्या पायथ्याशी